जसं की तुम्ही पार्ट 1 मध्ये पाहिलेलंच होतं की आमचा अर्धा बंगला. सो मी असं मला पूर्ण आतून सगळा व्ह्यू दाखवणार आहे आणि हा पूर्ण व्ह्यू असा प्रकारे आहे आमच्या बंगलोचा. आता इथे खूप सारं काम चालू आहे रिनोव्हेशनचं. ॲक्च्युली 2 बंगले ॲड करणार आहेत, एक तिथे खालच्या प्लॉटमध्ये आणि एक तर यालाच रिनोव्हेशन करून मस्तपैकी अजून वाढवून चढवून एकदम छान टकटकीत बंगला बनवणार आहेत. एका प्रॉपर्टीमध्ये 2 बंगलो. इथे पूल वगैरे मस्तपैकी बनवणार आहे आणि बचपनमध्ये आम्ही इथून अशा उड्या मारायचो पापाचे परीसारखं. मी तर बाई अजून पण उड्या मारते. आणि इथे मी बंगलोमध्ये एंट्री केलेली आहे. खूप दिवसानंतर एकदम रिफ्रेशिंग वाटत होतं ना, पण खूप मोकळं आणि हे आमचे काका आहेत जे की बंगलोचं कामकाज असतं, जे कलरिंग पेंटिंग वगैरे साफसफाईचं सगळं बघतं. आणि ही आमची मम्मी, तिला पण हेल्प करायची त्या लोकांची. आणि आज प्लॉटमध्ये कोण उगले, आमची गंगूबाईचं ट्री उगले. इथे मी मस्तपैकी तुम्हाला आता बंगलो फर्स्ट पार्टमध्ये दाखवलेलं आहे, सेकंड पार्टमध्ये सुद्धा तेच दाखवणार आहे. म्हणजेच जे बाकीचे रूम राहिले आहेत. आणि आमच्या आंटीची संदूक आहे जी की लॉक आहे. मला पण माहिती नाही, बचपनपासून मी बघितलेलंच नाही त्या संदूकमध्ये असे 2 ट्रंक आहेत. इथे तर ह्याला लॉकच आहे, पुरं खराब झालेलं आहे कारण बारिशमध्ये 6 महिने बंद होतं. आणि जिथे मी व्हिडिओ बनवते तिथे माझे पागल हरकती असणार नाही असं शक्य नाही, ते तुम्हाला पण माहिती आहे. मी माझ्या पागल हरकती करणारच. अशी युनिक नवीन पीस आहेत ना बंगलोमध्ये. आणि हे पूर्ण चांदीचं आहे. ते पण मला बिलीव्ह नाही, मला तर वाटलं खोटंच आहे, पण मम्मी बोलली नाही चांदीचं आहे. परत ते आमची देवाची पट्टी जी काय आमची आंटी पूजा करायची, त्या देवाची पट्टीसुद्धा चांदीची. हे युनिकचं काय बोलतात त्याला, लॅम्प लाईट काय बोलत असतील ते, झुमर वगैरे मला नाव नाही माहिती. आणि ते आमचे गंगूबाईचे आणि गोरूचे चालत घमासून महायुद्ध खतरनाकमध्ये, कारण आता ते झाले जेवून तयार म्हणून त्यांचीच चालली ही मस्ती. काय जेवण डायजेस्ट करायचं चालू आहे. भेटूत नेक्स्ट पार्टमध्ये. बाय गाय.